नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांकरता खुशखबर आलेली आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे आणि हा जी.आर. 29 जुलै 2024 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले। या अर्थसहाय्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 10,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। चला तर मग पाहूया या जी.आर. बाबत संपूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन। तर मी तुमच्यासमोर जी.आर. ओपन केलेला आहे आणि इथे तुम्ही जी.आर.चं टायटल पाहू शकता। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा जी.आर. दिनांक 29 जुलै 2024 रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे आणि या जी.आर. बद्दल म्हणजेच या जी.आर.मध्ये जो काही शासनाचा निर्णय आहे तो पाहूया। तर ज्या शेतकऱ्यांना राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या जी.आर.नुसार जे राज्यातील शेतकरी आहे त्यांना एकूण किती रक्कम खर्चास मान्यता देण्यात येत आहे ते सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे। तर अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशी एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। तर जे शेतकरी कापूस व सोयाबीन उत्पादक असेल आणि 2023च्या खरीप हंगामातील असेल अशा शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळणार आहे। तर या अर्थसहाय्याकरता असे कोणते शेतकरी आहेत जे की पात्र असणार आहेत? राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली असेल असेच नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र राहील। तर इथे महत्त्वाचा पॉइंट आहे। तर जे शेतकरी ई पीक पाहणी या ॲपद्वारे जर नोंदणी केली असेल तरच तुम्हाला अर्थसहाय्य इथे देण्यात येणार आहे। त्यामध्ये ई पीक पाहणी ॲपवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटी माध्यमातून जमा करण्यात येईल। तर मित्रांनो, हा जर जी.आर. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून हा जी.आर. तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। असेच व्हिडिओ मिळवण्याकरता आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओ।